गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. सर्वांचं पुन्हा एकदा मी ऑनलाईन लेक्चर्स मध्ये स्वागत करतोय. आपण इयत्ता 10वीचा इतिहास हा विषय अभ्यासतोय. इतिहासाचे जे दुसरं चॅप्टर आहे इतिहास लेखन भारतीय परंपरा. मित्रांनो, याआधी आपण इतिहास लेखन भारतीय परंपरा याच्यावर एक लेक्चर पाहिलेला आहे. त्याचा काही भाग आपण पाहिलेला आहे. मी तुम्हाला म्हटलं की काही पाठ करायचे आपल्याला, बरोबर. जसं की पाश्चात्य परंपरेच्या बाबतीमध्ये आपण कुठल्याही प्रकारचे पाठ तसे केलेले नव्हते. प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक वगैरे अशा प्रकारचा. पण या ठिकाणी भारतीय परंपरेमध्ये मात्र आपण प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक अशा प्रकारचे कालखंड तयार केले आहेत आणि त्या कालखंडानुसार इतिहास लेखन आपण पाहतो, बरोबर. म्हणून आपण पाठीमागचं जे लेक्चर आहे त्या पाठीमागच्या लेक्चरमध्ये प्राचीन काळातील भारतीय इतिहास लेखनाची जी परंपरा आहे तो प्राचीन काळ आपण पाहिलेला होता, बरोबर. हा जो प्राचीन काळ आहे त्या प्राचीन कालखंडामध्ये आपण पाहिलं होतं. एक रिवाइज करूया थोडस की अति प्राचीन कालखंडामध्ये भारतामध्ये इतिहास लेखन कला माणसाला अवगत नव्हती. पण निश्चितच आपल्या पूर्वजांचे पराक्रम असतील, दैवत परंपरा असतील किंवा इतर सांस्कृतिक काही घडामोडी वगैरे असतील, त्या सगळ्या गोष्टी मौखिक स्वरूपामध्ये जतन केल्या जात होत्या. मग हडप्पा संस्कृती जी इसवी सन पूर्व 3ऱ्या सहस्रकामध्ये होती, ती हडप्पा संस्कृती किंबहुना त्याच्या काही अगोदर माणसाला लेखन कला अवगत झाली असावी, बरोबर. ज्याच्यातून आपल्याला सिंधू कालखंडातील खूप सारी कोरीव लिखित साहित्य उपलब्ध होतात, पण ज्याचा आपण इतिहास लेखनासाठी उपयोग करू शकत नाही, कारण अद्यापही सिंधू काळातील लिपी आपल्याला वाचता आलेली नाही किंवा संशोधकांना वाचता आलेली नाही, बरोबर. त्यानंतर आपण त्याच्या पुढचा टप्पा पाहिला होता. म्हणजे आपण आलो होतो कुठून, एक पहिला मुद्दा आपण पाहिलेला होता की मौखिक आपण अतिप्राचीन कालखंडामध्ये, त्याच्यानंतर पुढे आपण सरकलेलो होतो की जिथे सिंधू संस्कृती आपण पाहिली होती. आता त्याच्या पुढे आपण थोडंसं सरकतोय इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकामध्ये. जो कोणाचा काळ आहे, मौर्यांचा काळ आहे, सम्राट अशोकाचा काळ. विशेषतः मी तुम्हाला सांगितलं होतं ज्या काळामध्ये खूप सारे जे कोरीव लेख आहेत ते आपल्याला प्रस्तरांवर कोरलेले किंबहुना दगडी स्तंभावर कोरलेले ते आपल्याला पाहायला मिळतात, बरोबर. ज्यावर आणि सोबतच समकालीन इतरही काही कोरीव लिखित साधने आपल्याला उपलब्ध होतात, ज्याच्या आधारावर आपण इतिहास लेखन करू शकतो. म्हणजे मौर्य कालखंडामध्ये जास्तीत जास्त लिखित कोरीव लिखित साधने आपल्याला उपलब्ध होतात आणि जिथून लेखन कला भारतातली इतिहास लेखनाची परंपरा ही विकसित होत गेलेली पाहायला मिळते. त्याच्या पुढे आपण सरकत गेलो होतो मित्रांनो. इसवी सन पूर्व 3रा शतक झालेला होता. त्याच्यानंतर इसवी सनाच्या 1ल्या शतकात आलो होतो, ज्या कालखंडात धातूचा वापर झालेला आहे, ज्यामध्ये नाणी, मुद्रा, शिल्प, बरोबर, ताम्रपट असेल, या गोष्टी ज्या येतात त्या गोष्टींवर धातूपासून बनल्या होत्या, ज्याच्यावर काही लिखित साधने पण आपल्याला उपलब्ध होतात, ज्यामुळे इतिहासाची व्याप्ती अजून वाढत गेलेली पाहायला मिळते लेखनासंबंधीची. समकाळातील एखाद्या राज्यकर्त्याचा काळ असेल, त्याचा वंशावळ असेल, राज्य विस्तार, हवामान वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी आपण अभ्यास करत होतो, बरोबर. पुढे सरकलो. तिथून पुढचा जो कालखंड आहे ज्या काळामध्ये काही साहित्य लिहिलं गेलं, जसं महाकाव्य असतील, पुराणे असतील, वेद असतील, जैन साहित्य, बौद्ध साहित्य, काही प्रवास वर्णने वगैरे वगैरे आपण पुढे सरकलो, बरोबर. साहजिकच लेखन हे पुढे गेलेलं पाहायला मिळतं भारताचं इतिहास लेखन. त्याच्यानंतर आपण पुढे सरकलो होतो इसवी सनाचं 7वं शतक, बाणभट्टाचं हर्षचरित्र, बरोबर. जे संस्कृत काव्यग्रंथ असलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्या काळात लेखन कला अजून पुढे गेली. त्याच्यानंतर मित्रांनो आपण आलो होतो मध्य काळातील इतिहास लेखन, बरोबर. भारताचा जो मध्य काळ आहे त्या मध्य काळातील इतिहास लेखन किंवा मध्य काळ इतकंच आपण घेऊया. आणि जो मध्ययुगीन काळ आहे त्या मध्ययुगीन काळामध्ये आपण एक पाहिलं होतं महत्वाचा. कोणता पाहिला होता मित्रांनो, जो जियाउद्दीन बर्णी आहे, या जियाउद्दीन बर्णीचा, बरोबर, जियाउद्दीन बर्णी याचा आपण एक ग्रंथ पाहिला होता. कोणता, एक जो फिरोजशाह तुगलकावर लिहिला गेला आहे, तारीख ए फिरोजशाही नावाचा, बरोबर. हा फिरोजशाह तुगलकावर लिहिला गेलेला तारीख ई फिरोजशाही किंवा ए फिरोजशाही म्हटलं तरी काही हरकत नाहीये, बरोबर. तारीख ए फिरोजशाही हा ग्रंथ आपण पाहिला होता, बरोबर. आणि मध्यकाळ जो आहे त्या मध्य कालखंडामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्या आधी एक पाहिला होता सर, जियाउद्दीन बर्णीच्या आधी कवी कल्हणाचा राजतरंगिणी ग्रंथ पाहिला होता, जो इसवी सनाच्या 12व्या शतकात लिहिलेला आहे, काश्मीरचा इतिहास सांगणारा, बरोबर. म्हणून कल्हणाचा राजतरंगिणी लक्षात असू, कल्हणाचा राजतरंगिणी.
कशाबद्दल माहिती सांगतोय? काश्मीरच्या इतिहासाबद्दल माहिती सांगतोय, बरोबर. त्याच्यानंतर जियाउद्दीन बर्नीचा तारीख फिरोजशाही पाहतोय, ज्याच्यातून इतिहास लेखन कशा पद्धतीचं असावं, किंबहुना जियाउद्दीन बर्नीचा इतिहास लेखनाचा हेतू स्पष्ट झालेला होता. म्हणजे गुण आणि दोषही मांडले गेले पाहिजे एखाद्या राज्यकर्त्याची, त्याच्या कल्याणकारी योजना सोबतच तो चुकीची जी धोरणं आहेत ती कशी राबवतो ते पण लिहिलं गेलं पाहिजे, असं जियाउद्दीन बर्नीचं म्हणणं होतं. हा त्याच्या इतिहास लेखनाचा हेतू या तारीख फिरोजशाही मधून स्पष्ट झालेला दिसून येतो. नंतर आपण पुढे सरकलो होतो की त्याचं म्हणणं आहे की इथे संपत नाही इतिहास लेखन, तर समकालीन जे सांस्कृतिक जीवन असतं त्या सांस्कृतिक जीवनावर समकालीन विद्वान मंडळी असेल, साहित्यिक असतील, अभ्यासक असतील, काही पंडित असतील, किंबहुना इतर काही लोक संत वगैरे असतील, या सर्व जी लोक आहेत या सर्व लोकांचा प्रभाव समाज जीवनावर पडत असतो. म्हणून समाज जीवनावर प्रभाव पाडणाऱ्या व्यक्तींनाही इतिहास लेखनात आपण अंतर्भूत करणं गरजेचं आहे. यामुळे इतिहास लेखनाची व्याप्ती वाढत गेलेली आपल्याला पाहायला मिळते, बरोबर. यानंतर आपण थोडंसं पुढे सरकतोय मुघल काळाकडे. म्हणजे आता इकडे फिरोजशाही आहे, सल्तनत काळ आहे, तुघलकांची सत्ता इकडे होती. आता आपण थोडंसं मुघलशाहीकडे जातोय, आपण मुघल काळ पाहतोय. मुघल काळ जर आपण पाहिला म्हणजे मध्य काळातच येणार आहे, बरोबर. मुघल कालखंडामध्ये जे इतिहास लेखन झालेलं आहे, जसं आपण पाहिलं होतं की जियाउद्दीन बर्नीच्या कल्याणाच्या नंतर जियाउद्दीन बर्नीचा जो कालखंड आहे यानं लिहिल्याचा कालखंड असं म्हणावं लागेल, तो काही राज्यकर्ता होता त्याचा कालखंड असा आहे, बरोबर. पण जी काही इस्लामिक आक्रमणं भारतामध्ये झाली, अरबी आणि फारसी या दोन भाषांचा प्रभाव इतिहास लेखनावर पडलेला पाहायला मिळतो. ओके, तशा प्रकारे मुघल कालखंडामध्ये पण काही प्रभाव पडलेले आपल्याला पाहायला मिळतो. ज्यावेळेस मुघल कालखंडात त्यांच्या राजदरबारात असलेल्या इतिहासकारांकडून किंवा लेखकांकडून जे इतिहास लेखन झालेलं आपल्याला पाहायला मिळतं, त्या इतिहास लेखनांवर राज्यकर्त्यांबद्दल निष्ठा आणि त्या राज्यकर्त्यांची स्तुती या गोष्टींचा विशेष प्रभाव होता आपल्याला. कारण मित्रांनो, राज्यकर्त्यांची स्तुती करणे किंबहुना त्यांच्याबद्दल निष्ठा दाखवणे ह्या गोष्टी खूप गरजेच्या होत्या मुघल काळातील त्यांच्या दरबारात असलेल्या इतिहासकाराकडून लिहिल्या जाणं, बरोबर, किंवा त्या लेखनात उमटणं गरजेच्या होत्या. कारण शेवटी ते राज्यकर्ते होते, बरोबर. एखाद्या राज्यकर्त्याच्या अपोज त्याच्याच राजदरबारात राहून लिहिणं म्हणजे त्यांच्यासाठी त्यांच्या जीवितासाठी फार अवघड गोष्ट होती. म्हणून राज्यकर्त्यांबद्दलची निष्ठा किंवा राज्यकर्त्यांची स्तुती लिखाणातून करणे ह्या गोष्टी त्यांच्या लेखनातून म्हटलेल्या पाहायला मिळतात, बरोबर. काय म्हटलेलं आहे की राज्यकर्त्यांची स्तुती करणे, त्या राज्यकर्त्यांबद्दल निष्ठा दाखवणे, हे त्या इतिहास लेखनातून मुघल काळामध्ये उमटलेलं पाहायला मिळतं. ओके, सोबतच मुघल कालखंडामध्ये जे इतिहास लेखन झालंय त्याच्यामध्ये आपल्याला काही पद्यमय उतारे पण पाहायला मिळतात. पद्य उतारे, बरोबर, किंवा पद्यमय उतारे एकच आहे, ते पद्यमय उतारे पाहायला मिळतात. आणि सोबतच समकाळात जे इतिहास लेखन झालंय त्या इतिहास लेखनामध्ये किंवा लिखाणामध्ये जी लघुचित्रे आहेत किंवा जी छोटी छोटी चित्र वगैरे पाहायला मिळतात, त्या रंगीत चित्रांचा पण समावेश झालेला पाहायला मिळतो. छोट्या छोट्या चित्रांचा लघुचित्र असेल. म्हणून राज्यकर्त्यांची स्तुती, त्यांच्याबद्दलची निष्ठा, पद्य उतारे आणि चित्र, बरोबर, या गोष्टींचा समावेश मुघल काळामध्ये झालेला पाहायला मिळतो. मग मुघल कालखंडातलं एक उदाहरण आपल्याला पाहायला मिळेल. मुघल साम्राज्याचा जो संस्थापक आहे सम्राट बाबरचं एक आत्मचरित्र आहे, तुझुक-ई बाबरी. तर हे जे तुझुक-ई बाबरी जे त्याचं आत्मचरित्र आहे, या आत्मचरित्रातून खूप साऱ्या गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात, बरोबर. ते सुद्धा इतिहास लेखनाच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचं आहे, कारण त्यातून बाबराचा काळ आपल्याला चांगल्या प्रकारचा अभ्यासाला मिळतो. हा आहे मुघल साम्राज्याचा संस्थापक. त्याला खूप धावपळ करावी लागलेली आहे, कारण त्याने सत्तेची स्थापना केली. म्हणून ज्या वेळेस सत्तेची स्थापना केल्या जात असते इतकी सोपं नाही येते, बरोबर. कारण जे काही विरोधी राज्यकर्ते असायचे त्यांना विरोध करून किंवा त्यांच्याकडून ती सत्ता मिळवणे ही खूप जिकिरीची गोष्ट असते. म्हणून बाबराला खूप धावपळ त्याच्या आयुष्यामध्ये करावी लागलेली असते, बरोबर. म्हणून सम्राट बाबराला खूप फिरावंसं लागलेलं आहे. म्हणून त्यानं त्याच्या प्रवासामध्ये ज्या ज्या शहरांना भेटी दिलेली आहेत त्या सगळ्या शहरांची वर्णनं त्या तुझुक-ई बाबरी मध्ये आलेली पाहायला मिळतात, बरोबर. प्लस
तो ज्या प्रदेशामध्ये जायचा तेथील हवामान असेल, तिथली भूरचना असेल, तिथलची वनसंपत्ती असेल, प्राणी जीवन असेल, तिथलचं हवामान असेल, तिथलचं लोकजीवन असेल, त्या प्रदेशातल्या परंपरा वगैरे असतील, अशा प्रकारच्या बऱ्याचशा गोष्टींचा समावेश या बाबराच्या तुझुकी बाबरीमध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळतो. ओके, तर मध्य काळातलं हे पुढचं उदाहरण सांगते. त्याच्या पुढे आपण सरकू मित्रांनो. बाबराच्या नंतर अकबर म्हणजे पुढे बराच केल्याच्या नंतर अकबराचा कालखंड आहे, बरोबर. तर अकबराच्या कालखंडामध्ये लिहिलेला आहे अकबरनामा. अबुल फजल याने लिहिलेला अकबरनामा. बघा तुम्हाला दिलेला आहे पुस्तकामध्ये. अबुल फजलचा जो अकबरनामा आहे तो अकबरनामा सुद्धा आजच्या इतिहास लेखनाच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचा आहे. इतिहास लेखनाच्या चिकित्सक पद्धतीच्या दृष्टीने अबुल फजल याने लिहिलेला अकबरनामा आहे. या ग्रंथाचे खूप महत्व आहे असं त्याने म्हटलं, बरोबर. कारण बघा पुढे त्याने सांगितलेलं आहे की अधिकृत नोंदीच्या आधारे ऐतिहासिक कागदपत्रांचं काळजीपूर्वक केलेलं संकलन आणि त्यातील माहितीच्या विश्वासार्हतेची कसून केलेली तपासणी असल्याने. बघा अबुल फजल हा जो अकबराचा आपण जो नवरत्नाचा दरबार म्हणतोय, त्या नवरत्नाच्या दरबारामध्ये अबुल फजल हा एक व्यक्ती होता, इतिहासकार. तर या अबुल फजलने अकबराचं चरित्र लिहिलेलं आहे, त्याला आपण अकबरनामा असं म्हणतोय. तर हा अकबरनामा इतिहास लेखनाच्या दृष्टिकोनातून खूप महत्वपूर्ण आहे, इतिहास संशोधनाच्या दृष्टिकोनातून खूप महत्वपूर्ण आहे असं म्हटलं. कारण अकबरनामा लिहिण्यासाठी अबुल फजल यांनी जी साधने किंवा जी कागदपत्रे वापरलेली आहेत ती अधिकृत नोंदीतली आहेत आणि त्या अधिकृत नोंदीतील कागदपत्रांचं संकलन काळजीपूर्वक संकलन केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. ओके, पुणे अबुल फजल याने काळजीपूर्वक संकलन केलं. पण कागदपत्रांचं नुसतं संकलन करून अकबरनामा लिहिला याच्यातला भाग नाही. ज्या वेळेस त्या कागदपत्रांचं आणि कोणत्या कागदपत्रांचं अधिकृत नोंदी असलेल्या कागदपत्रांचं संकलन केलंय म्हणजे जमा केली अबुल फजलला आणि नंतर त्या कागदपत्रांच्या विश्वासार्हतेची कसून तपासणी पण केलेली. मग ज्या वेळेस कसून तपासणी केली त्यावेळेस जेव्हा अबुल फजलला वाटायचं की जे साधन आपल्याला उपलब्ध झालेलं आहे ते साधन सत्य आहे किंवा विश्वासार्ह आहे, जसं आपण पहिल्या चॅप्टर मध्ये पाहिलेलं होतं की जी इतिहास लेखनासाठी साधनं आपण वापरतोय ती साधनं विश्वासार्ह असणं गरजेचं असतात आणि ती साधनं विश्वासार्ह आहेत की नाही पडताळून पाहावी लागतात, बरोबर. सुरुवातीच्या चॅप्टरला पहिल्याच पेजेसवर आपण पाहिलं. म्हणून अबुल फजलने जे अधिकृत नोंदींच्या आधारे कागदपत्रांचं संकलन करून त्या कागदपत्रांची छाननी केलेली आहे, कसून त्याची तपासणी केलेली पाहायला मिळते म्हणजे त्याच्या विश्वासार्हतेची पडताळणी केलेली आहे आणि त्याच्यानंतर हा अकबरनामा जो ग्रंथ आहे तो अकबरनामा ग्रंथ अबुल फजलने लिहिलेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून अबुल फजल याची जी लेखन शैली आहे ती पूर्वग्रह विरहित असलेली आपल्याला पाहायला मिळते आणि निपक्ष आणि पूर्वग्रह विरहित अशा पद्धतीची असलेली पाहायला मिळते. म्हणून इतिहास लेखनाच्या दृष्टिकोनातून अबुल फजलचा अकबरनामा हा एक महत्वपूर्ण ग्रंथ आहे हे सांगतो. ओके, आता आपण मध्य काळातच पुढे सरकतोय अकबराच्या आणि तिथून पुढच्या बऱ्याच सत्ताधीशांच्या पुढे आपण सरकतोय मराठा कालखंडाकडे. मराठा कालखंडामध्ये एक साहित्याचा प्रकार उदय असा लावता मित्रांनो. कोणता आहे? बखर वाङ्मय असं आपण म्हणतो. बखर हा काही वेगळा तिगळा प्रकार नाहीये, जास्त कन्फ्युज व्हायची गरज नाही. जसं आपण कादंबरी, कविता संग्रह, कथा संग्रह, चरित्र, आत्मचरित्र, प्रवास वर्णने अशी जी वेगवेगळ्या प्रकारची नावं सांगत असतो किंवा साहित्याचे जे प्रकार सांगत असतो तशाच प्रकारचा बखर हा सुद्धा एक साहित्याचा प्रकार आहे. ओके, तर बखर हा वाङ्मय प्रकार किंवा साहित्य प्रकार म्हणून ओळखतो जो मराठा कालखंडामध्ये लिहिला जात होता. पण बखर वाङ्मयामध्ये एक महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो की बखर ही एखाद्या व्यक्तीच्या हयातीच्या नंतर किंवा त्या घटनेच्या नंतर लिहिल्या जायची, बरोबर. म्हणून बखर ही कितपत सत्य असेल किंवा खूप महत्वाची आहे का इतिहास लेखनासाठी नाहीये हे पण पडताळून पाहणं खूप गरजेचं असतं, कारण बखरीला जास्त पडताळणी करावी लागते हे तेवढंच महत्वाचं. ओके, चला पुढे सरकूया. बखरीमध्ये आपण बखर हा मराठा काळातला एक साहित्याचा प्रकार होता किंवा वाङ्मयाचा प्रकार होता आणि साहित्य हे इतिहास लेखनाचं साधन ठरत असतं. ओके, मग बखरी काय करत असतात? बखरीतून जे शूरवीर लोक होते त्या शूरवीरांचे गुणगान गाणे असेल, काही पराक्रम गाणं असलेलं, पराक्रमाच्या गोष्टी सांगणं, लढाया असतील किंवा काही वंशावळी असतील किंवा न्याय व्यवस्था, शासन व्यवस्था वगैरे असतील, या अशा प्रकारच्या बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत जसं तुम्हाला सांगितलेल्या पाहायला मिळतात आपल्या पुस्तकामध्ये
ऐतिहासिक घडामोडी, लढाया, थोर पुरुषांची चरित्र, शूरवीरांचे गुणगान, पराक्रम वगैरे ज्या गोष्टी येतात त्या गोष्टी आपल्याला बखरीत अभ्यासाला मिळत असतात किंवा वाचायला मिळत असतात, हे आपल्याला पाहायला मिळतं. बरोबर. मराठी भाषेतल्या खूप महत्वाच्या बखरी असलेल्या पाहायला मिळतात. एक सभासद बखर आहे. बरोबर. सभासद बखर ही जी आहे कृष्णाजी अनंत सभासद, कृष्णाजी अनंत सभासद यांनी लिहिलेली पाहायला मिळते, जी कोणाच्या कालखंडात लिहिलेली आहे? छत्रपती राजाराम महाराजांच्या कालखंडामध्ये लिहिलेली आहे. सभासद बखर कृष्णाजी अनंत सभासद यांनी लिहिली आहे. कोणाच्या कालखंडामध्ये? छत्रपती राजाराम महाराजांच्या कालखंडात लिहिली. पण वर्णन कोणाचं करते? छत्रपती शिवाजी महाराजांचं वर्णन करणारी आहे. सभासद बखर ही वर्णन छत्रपती शिवाजी महाराजांचं करते, पण लिहिले कोणाच्या कालखंडामध्ये? छत्रपती राजाराम महाराजांच्या कालखंडामध्ये. म्हणजे शिवाजी महाराजांच्या कालखंडाच्या नंतर ही बखर लिहिली, पण छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र अभ्यासण्यासाठी सभासद बखर मदत करताना आपल्याला पाहायला. ओके. त्याच्यानंतर एक भाऊसाहेबांची बखर आहे. एक भाऊसाहेबांची बखर. ओके. जी भाऊसाहेबांची बखर काय करते? पानिपत हे जे युद्ध असेल, पानिपतची तिसरी लढाई ना, पानिपतची पहिली दुसरी या लढाईचं इथे वर्णन नाही करत आपण. जे पानिपतचं युद्ध किंवा पानिपतची लढाई झालेली आहे, मराठे आणि अहमद शाह अब्दाली, तुम्हाला आठवत असेल. बरोबर. तर त्या मराठे आणि अहमद शाह अब्दाली यांच्यामध्ये झालेली जी पानिपतचं युद्ध किंवा पानिपतची लढाई आहे, त्या लढाईचं वर्णन करणारी ही भाऊसाहेबांची बखर आहे. बरोबर. आता बघा, हे काय आहे? विषय काय आहे? पानिपतची लढाई. लिहितंय कोण? भाऊसाहेब. बरोबर. म्हणून ती भाऊसाहेबांची बखर म्हणून. प्लस आता पानिपत याच विषयावर अजून एक बखर पाहायला मिळते आपल्याला. कोणती बखर पाहायला मिळते? पानिपतची बखरही आपल्याला अभ्यासाला मिळते, जी तुमच्या पुस्तकामध्ये या ठिकाणी दिलेली आहे. हे तेवढंच महत्त्वाचं. ओके. त्याच्यानंतर बघा अजून एक, जसं की त्यांनी सांगितलं की वंशावळींचा अभ्यासही केला जातो याच्यामध्ये. बरोबर. म्हणून होळकरांची कैफियत सांगणारी एक बखर, म्हणून होळकरांची कैफियत या नावाने ती असलेली पाहायला मिळते. होळकरांची कैफियत. होळकरांची कैफियत म्हणजे काय हो? की होळकर घराणं जे आहे त्या होळकर घराण्याचाच वंशावळीचा अभ्यास करणारे किंवा होळकर घराण्याचा अभ्यास ज्या बखरीमध्ये केला जातो तिला आपण होळकरांची कैफियत असं म्हणतो. ओके. म्हणजे बघा, सभासद बखर जी आहे कृष्णाजी अनंत सभासद यांची, भाऊसाहेबांची बखर आहे, पानिपतच्या लढाईचं वर्णन करते. सोबतच पानिपतच्या लढाईचं वर्णन करणारी अजून एक बखर आहे, जिला पानिपत बखर असं आपण म्हणतो या. आणि त्याच्यानंतर होळकर घराण्याचा इतिहास सांगणारी जी आहे त्याला होळकरांची कैफियत या नावाने ओळखतो आपण. अशा काही उदाहरणादाखल बखरी आपल्याला बखरी या ठिकाणी दिलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओके. तर या बखरींचे काही प्रकार असलेले आपल्याला पाहायला मिळतात, जसे तुम्हाला पुस्तकामध्ये दिले आहेत. चरित्रात्मक आहेत, वंशानुचरित्रात्मक असलेले पाहायला मिळतात. त्याच्यानंतर प्रसंग वर्णनात्मक आहेत, पंथीय असलेली पाहायला मिळतात, आत्मचरित्रात्मक, कैफियतपर, पौराणिक असेल आणि राजनीतीपर असतील. ही काही त्या बखरींची उदाहरणं असलेली आपल्याला पाहायला मिळतात. पंथीय आहेत, चरित्रात्मक आहेत, आत्मचरित्रात्मक असलेला पाहायला मिळतात, राजनीतीपर आहेत, पौराणिक असलेल्या पाहायला मिळतात आपल्याला. बरोबर. ह्या सगळ्या बखरींचे चरित्रात्मक, वंशानुचरित्रात्मक वगैरे त्या सगळ्या बखरींचे प्रकार म्हणून सांगतात. प्रकार आहेत. ओके. जसं आपण साहित्याचे प्रकार पाहतोय आपण, त्याच्यातही पुन्हा उपप्रकार केल्या जातात. समजा आपण कथासंग्रह आपण म्हणतो. बरोबर. पण पुन्हा आदिवासी कथासंग्रह असेल. बरोबर. असा एक कथासंग्रहाचा आहे, किंवा ग्रामीण कथा साहित्य वगैरे असेल. बरोबर. हे कथेचे पुन्हा प्रकार झाले. तशा प्रकारे बखर वाङ्मयातले अजून हे काही प्रकार होताना आपल्याला आता सांगितलेले. बरोबर. चरित्रात्मक, वंशानुचरित्रात्मक, आत्मचरित्रपर, पंथीय, पौराणिक, राजनीतीपर हे सगळे त्यांचे प्रकार असलेले पाहायला मिळतात. ओके. तर अशा प्रकारे आपण हा मध्यकाळ जो आहे त्या मध्यकाळातील ह्या ज्या सगळ्या इतिहास लेखन झालेला आहे भारतीय परंपरेनुसार ते आपण सांगू शकतोय. जसं त्याच्यातलं पुन्हा एकदा रिपीट करतोय मित्रांनो. इसवी सनाच्या 12व्या शतकामध्ये कल्हणाचा राजतरंगिणी ग्रंथ काश्मीरच्या इतिहासावर लिहिलेला आहे, जो शास्त्रशुद्ध इतिहास लेखनाच्या दृष्टिकोनातून खूप महत्वपूर्ण असलेला पाहायला मिळतो. कारण अनेक वास्तू असतील, काही कोरीव लेख वगैरे असतील, नाणी असतील, किंवा त्याच्या परंपरा असतील किंवा इतर काही नोंदी याचा आधार घेऊन लेखन केलेलं आहे, म्हणून शास्त्रीय दृष्टिकोनातून खूप महत्वपूर्ण आहे. त्याच्यानंतर पुढे आपल्याला पाहायला मिळतो इस्लामिक कालखंड, ज्याच्यामध्ये अरबी आणि पारशीचा जास्तीत जास्त प्रभाव पडलेला आहे. जियाउद्दीन बर्नी जो आहे, जियाउद्दीन बर्नीचा तारीख-ए फिरोजशाही, त्याच्यातून त्याचा
इतिहास लेखनाचा हेतू स्पष्ट झालेला पाहायला मिळतो. सोबतच त्याने म्हटलंय की एखाद्या राज्यकर्त्याचे फक्त गुणगान गाणे, कल्याणकारी धोरणं दाखवणे इतकाच हेतू नसतो इतिहास लेखनाचा, तर त्याची चुकीची धोरणं असतील किंवा त्याचे दोष असतील या गोष्टी पण वर्णन केल्या पाहिजेत. सोबतच समाजावर प्रभाव पाडणारी जी काही मंडळी असते, साहित्यिक असतील, विद्वान असतील, पंडित असतील, संत वगैरे असतील, या लोकांचा समावेश इतिहास लेखनात झाला पाहिजे. त्यामुळे इतिहास लेखनाची व्याप्ती इथून वाढत गेली. त्याच्यानंतर आपण मुघल कालखंडाकडे सरकलो होतो. मुघल कालखंडामध्ये राज्यकर्त्याची स्तुती असेल, त्यांची निष्ठा असेल, किंवा त्या काळातील इतिहास लेखनात पद्य उतार्यांचा वापर केला आहे, छोट्या छोट्या चित्रांचा पण वापर केला पाहायला मिळतो. ओके, तर तिथेच आपण बाबराचं चरित्र पण आपण पाहिलेलं. बाबराचा चरित्र ग्रंथ असला तुझुकी बाबरी आपण पाहिलेला होता. तर त्याने काही भेट दिलेली शहरं असतील किंवा त्याने केलेल्या लढाया असतील, युद्ध असतील, त्याने ज्या प्रदेशाला भेटी दिल्या तिथलचं हवामान वगैरे असेल, तिथलच्या परंपरा वगैरे वगैरे गोष्टी तिथून अभ्यासाला मिळतात. त्याच्यानंतर इतिहास संशोधनाच्या दृष्टिकोनातून एक महत्वपूर्ण असलेला जो आपल्याला पाहायला मिळतो, अकबराच्या चरित्रावर लिहिला गेला अकबरनामा, जो अबुल फजलने लिहिलेला होता. कारण अबुल फजलने अधिकृत नोंदींचा आधार घेऊन त्या अधिकृत नोंदींची त्या कागदपत्रांची पडताळणी करून अकबरनामा ग्रंथ लिहिला होता, म्हणून तो विश्वासार्ह आहे. तो पूर्वग्रह विरहित असलेला आपल्याला पाहायला मिळतो, निपक्षपाती असलेला. त्याच्यानंतर आपण बखर वाङ्मयाकडे आलो होतो. बखर हा एक वाङ्मयाचा प्रकार आहे. बखरींचे पण काही प्रकार पडतात, काही प्रकार पाहिले होते. पुन्हा सभासद बखर, कृष्णाजी सभासद यांची, भाऊसाहेबांची बखर, पानिपतची लढाई वर्णन करणारी पानिपतची बखर पण आहे, आणि होळकरांची कैफियत वगैरे. बरोबर, तर हे मध्य कालखंडामध्ये झालेलं जे आहे मित्रांनो, ते मध्य कालखंडातील इतिहास लेखनावर आपल्याला प्रकाश टाकताय. ओके, आता आपण थोडस पुढे सरकतोय. आधुनिक काळातील इतिहास लेखन आणि ब्रिटिश इतिहास काळ असं आपण त्याला म्हणतोय. बघा, इथे तुम्हाला पॉइंट दिलाय, आधुनिक काळातील इतिहास लेखन आणि ब्रिटिश इतिहास काळ. आधुनिक काळातील इतिहास लेखन, आधुनिक काळ, आणि त्यालाच आपण ब्रिटिश काळ, मी शॉर्टकट लिहितो इकडे. आधुनिक काळातील इतिहास लेखन आणि ब्रिटिश इतिहास काळ असं त्याला म्हटलं गेलेलं आहे. तर आधुनिक काळ जरीही पाहत असलो आपण, आता इथे हा जो पॉइंट आपल्याला पाहायचा आहे मित्रांनो, हा भारत स्वतंत्र होण्याच्या अगोदरचा कालखंड पाहायचा आहे. म्हणजे 1947 पूर्वीचा कालखंड आपल्याला इथे पाहायचा आहे. बरोबर, मग 1947 पूर्वीचा कालखंड म्हणजेच ब्रिटिश काळ आहे. कारण भारतामध्ये ब्रिटिशांची सत्ता होती, म्हणून इथं वर्णन केलेलं आपल्याला पाहायला मिळेल. बरोबर, म्हणून आता लक्षात घ्या, इथे ज्या आपण काही गोष्टी पाहतोय त्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे ब्रिटिश कालखंडामध्ये आता लक्षात घ्या, भारत जो विकसित होत होता किंवा ब्रिटिश कालखंडामध्ये भारताचं जर वर्णन पाहिलं आपण, तर तेव्हा मात्र विकसित होण्याचं प्रमाण खूप कमी होतं, किंवा विकसित म्हणण्यापेक्षा भारत अधोगतीला जात होता. कारण ब्रिटिशांकडून भारताचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक शोषण होत होतं. पण जरीही ब्रिटिशांनी भारताचं आर्थिक शोषण केलं असलं तरी सुद्धा या ब्रिटिश कालखंडामध्ये, ब्रिटिश सत्तेच्या कालखंडामध्ये आपल्याला बरेचसे फायदे झाले. खूप साऱ्या भौतिक सुखसुविधा भारताकडे आलेल्या पाहायला मिळतात. भारताला एक नवी न्याय व्यवस्था, एक प्रशासन व्यवस्था मिळालेली पाहायला मिळते आपल्याला. सोबतच भारतामध्ये एक नवी शिक्षण प्रणाली, पाश्चिमात्य शिक्षण प्रणाली भारतामध्ये आलेली आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यातून आपल्याला माहित आहे की एक नवसुशिक्षित मध्यमवर्ग भारतामध्ये उदयास आलेला होता. बरोबर, कारण भारताकडे जी शिक्षण व्यवस्था होती ही पारंपरिक स्वरूपाची विशेषत्व नव्हती. पण ब्रिटिशांकडे, इंग्लंडकडे जी शिक्षण व्यवस्था होती किंवा पाश्चात्य जगतामध्ये होती, ही आधुनिक शिक्षण पद्धती होती. बरोबर, हा भारतातली शिक्षण पद्धती जर तुम्ही प्राचीन कालखंडामध्ये पाहत असाल तर ती कमी प्रतीची नव्हती, हे नक्कीच आहे. बरोबर, पण अलीकडच्या कालखंडामध्ये जे शास्त्रीय शिक्षण आहे किंबहुना जे आधुनिक काळानुसार जे गरजेचं आहे ते युरोपमध्ये होतं, भारताकडे नव्हतं. पण मग युरोपमधून जे ब्रिटिश आले त्या ब्रिटिशांनी भारतामध्ये क्लास 3चा जो वर्ग तयार व्हावा या उद्देशानं पाश्चात्य शिक्षण, इंग्रजी शिक्षण भारतात सुरू केलं. ज्यातून एक नवसुशिक्षित मध्यम वर्ग उदयास येऊ लागला आणि भारताला काही गोष्टी जाणीव होऊ लागलेल्या होत्या. बरोबर, आणि त्याच शिक्षणाचा एक महत्वाचा पार्ट आहे मित्रांनो. जसं या ब्रिटिशांनी भारताला शिक्षण दिलं, पाश्चिमात्य शिक्षण दिलं, तशाच प्रकारची एक गोष्ट केली असं म्हणावं लागेल. ब्रिटिशांनी भारताला इतिहास दिला असं पण म्हणावं लागेल. किंबहुना ब्रिटिशांनीच भारताला किंवा भारतीयांना भारतीयांच्याच इतिहासाकडे वळवून दिलं किंवा तो इतिहास उलगडण्यास मदत केली पाहायला मिळते. कारण तुम्हाला विल्यम जोन्स आपण पाहिलेला आहे, किंबहुना आपण पाहूया तिकडे. बरोबर, इकडे पण पाहायचं आहे आपल्याला. तर लक्षात घ्या मित्रांनो,
याने एशियाटिक सोसायटीची पण स्थापना केलेली पाहायला मिळते. बरोबर, त्याची एशियाटिक सोसायटी खूप महत्वाची आहे. पण तत्पूर्वी भारतामध्ये पुरातत्व सर्वेक्षण खातं स्थापन झालेलं होतं. ज्या पुरातत्व सर्वेक्षण खातं जे आहे त्या पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे जे पहिले सरसंचालक होते अलेक्झांडर कॅनिंगहॅम. बरोबर, अलेक्झांडर कॅनिंगहॅम हा एक व्यक्ती आहे मित्रांनो, लक्षात असू द्यायचं. आपण कुणीकडे आलोय? आधुनिक काळात आलोय भारताच्या. कारण भारताच्या दृष्टिकोनातून 1818 पासून आधुनिक काळ भारतात सुरू होतो. हा कालखंडाविषयी जास्त वादविवाद करण्याची गरज नाही, कारण इतिहासकारांच्या किंवा वेगवेगळ्या विचारवंतांच्या म्हणण्यानुसार कालखंड थोडेसे मागे पुढे सरकतात. पण जनरली एक 1818 पासून आधुनिक भारत सुरू होतो किंवा भारतातला आधुनिक काळ सुरू होतो असं म्हणतात. बरोबर, म्हणून इथून पुढचा आपण विशेषत्वानं पाहतो. बरोबर, असं हरकत नाही, पण त्याच्याही पुढच्या काही गोष्टी बेसिक म्हणून पाहाव्या लागत असतात, म्हणून पाठीमागे जावं लागते. बरोबर, आता लक्षात घ्या, पुरातत्व सर्वेक्षण खातं भारतात स्थापन झालेलं आहे. त्या पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक होते अलेक्झांडर कॅनिंगहॅम, जे तुम्हाला इकडे दिलेले आपल्याला पाहायला मिळेल. बरोबर, इकडे दिलेले आहे. आता लक्षात घ्या, म्हणजे ब्रिटिश कालखंडात जी पाश्चिमात्य शिक्षण पद्धती इकडे आलेली आहे, सोबतच या ब्रिटिशांनी भारतीयांना काही प्रमाणात इकडे वळवलेलं पाहायला मिळतं आणि इतिहासाकडेही स्वतःच्या वळवलेलं पाहायला मिळतं. आणि त्यातून भारतामध्ये पुरातत्व खात्याची सुरुवात झालेली आहे आणि त्या पुरातत्व खात्याचे पहिले सरसंचालक होते कॅनिंगहॅम, हे आपल्याला पाहायला मिळतं. बरोबर, आता विल्यम जोन्स पण येईल पुढे, आपल्याला तो शब्द मी इकडे सांगतो. विल्यम जोन्सची पण खूप महत्वाची भूमिका आहे, कारण विल्यम जोन्सने स्थापन केलेली जी एशियाटिक सोसायटी आहे मित्रांनो, ती एशियाटिक सोसायटी सुद्धा खूप महत्वपूर्ण भूमिका पार पाडते. कारण त्या ऐतिहासिक एशियाटिक सोसायटीमुळे भारतीयांना स्वतःचा इतिहास जाणून घेण्याची जिज्ञासा खूप वाढलेली, म्हणून ही लोक पण भारताच्या खूप फायद्याची होती असं मला असं वाटतं. ओके, पुढे सरकू आपण. पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे जे पहिले सरसंचालक होते अलेक्झांडर कॅनिंगहॅम, या अलेक्झांडर कॅनिंगहॅम याचं जर आपण वर्णन करूया तर याच्या कालखंडामध्ये बरंच भारतामध्ये उत्खनन झालेली पाहायला मिळतात. आणि भारतात जी उत्खनन झाली ज्याच्यातून भारतातला खूप मोठा इतिहास जो आहे तो समोर आलेला आहे. कारण जे बौद्ध धर्मग्रंथ होती त्या बौद्ध धर्मग्रंथांचा अभ्यास या अलेक्झांडर कॅनिंगहॅम याने केलेला होता. आणि त्या अलेक्झांडर कॅनिंगहॅम याने जो बौद्ध ग्रंथांचा अभ्यास केला त्याच्यातून जे त्याला काही क्ल्यू सापडलेले होते त्याच्या आधारे किंवा त्या पडताळण्याच्या आधारे कॅनिंगहॅमने भारतामध्ये बऱ्याच ठिकाणी उत्खनन केले. मित्रांनो, त्याच्यातून भारताचा खूप मोठा इतिहास पुढे आला आहे आणि भारताच्या इतिहास लेखनामध्ये भर पडत गेली आहे. भारताला मिळालेला आहे. आता आपण पुढे सरकूया. अलेक्झांडरच्या नंतरचा एक व्यक्ती पाहूयात आपण, जॉन मार्शल याकडे सरकूया. जॉन मार्शल हा एक आहे मित्रांनो. या जॉन मार्शलच्या कालखंडात अजून खूप मोठा इतिहास भारताला मिळाला अलेक्झांडरच्या कालखंडापेक्षा सुद्धा. कारण लक्षात घ्या, जॉन मार्शल याने हडप्पा संस्कृती प्रकाशात आणलेली आहे. जॉन मार्शलच्या कालखंडामध्ये हडप्पा संस्कृतीचा शोध लागलाय. सुमारे 1921-22च्या सुमारास. तुम्हाला माहित असेल, तुम्ही इथून पाठीमागे अभ्यासलंय. सध्या पाकिस्तानात असलेली जी शहर आहे लाहोर, मुलतान, लाहोर टू मुलतान हा जो रेल्वे रूट चालू होता तो रेल्वे रूट चालू असताना हडप्पा संस्कृतीचं संशोधन, हडप्पा संस्कृती उदयास आलेली आहे एका कारणावरून छोट्याशा. बरोबर, मग ते राखलदास बॅनर्जी वगैरे ही भारतीय लोक आहेत, ही पण याची पण खूप महत्वाची भूमिका आहे, हे पण तेवढंच महत्वाचं. ओके, असो. पण जॉन मार्शल हा ज्यावेळेस प्रमुख होता त्यातून हडप्पा संस्कृती उजेडात आलेली होती, ज्याला आपण सिंधू संस्कृती या नावाने पण ओळखतो. ज्या हडप्पा किंवा सिंधू संस्कृती ही इसवी सन पूर्व 3ऱ्या सहस्रकापर्यंत तिथून आपण गेलो. इसवी सन पूर्व 3रं सहस्रक. सहस्रक या शब्दाबद्दल मी तुम्हाला बोललोय. सहस्रक म्हणजे हजार. 3ऱ्या हजारात म्हणजे 3000. इसवी सन पूर्व 3000च्या आसपास आपण गेलो. म्हणजे आजपासून सुमारे 5000 वर्षापूर्वी. म्हणून तर आपण म्हणतोय ना की सिंधू संस्कृती आजपासून सुमारे 5000 वर्षापूर्वी भारतात अस्तित्वात होती. बरोबर, म्हणून या जॉन मार्शलनं जो हडप्पा संस्कृतीचा शोध लावला, ज्यातून भारताचा जो इतिहास आहे तो इतिहास किती 3ऱ्या सहस्रकापर्यंत गेलेला. प्राचीन इसवी सन पूर्व 3ऱ्या सहस्रकापर्यंत गेलेला आहे किंवा तिथपर्यंत भारताला इतिहास होता. किंबहुना इथूनही अजून जुना इतिहास भारताला असू शकतो
हे आता वाटायला लागलं होतं किंवा ही जाणीव त्यातून निर्माण व्हायला लागलेली होती. म्हणून अलेक्झांडर कॅनिंगहॅम आणि जॉन मार्शल यांनी खूप महत्वाची भूमिका पुरातत्व खात्याच्या माध्यमातून निभावली आणि भारताला खूप मोठा इतिहास मिळवून दिलेला पाहिला. आता हा ब्रिटिश काळच आपण पाहतो मित्रांनो. आधुनिक म्हणजे ब्रिटिश काळ, ही दोघंही ब्रिटिश व्यक्ती आहेत. आता आपण थोडस पुढे सरकतोय. ब्रिटिश कालखंडामध्ये जे काही अधिकारी तिकडून यायचे, हे अधिकारी सुशिक्षित असणारे हे सहज शक्य आहे, बरोबर. म्हणून या ब्रिटिशांच्या सत्ताधीश म्हणून येणारे जे काही अधिकारी होते, त्या अधिकाऱ्यांनी भारताचा इतिहास लिहायला सुरुवात केली. कारण ही जी फॉरेनची लोक आहेत फार इंटरेस्टेड असतात मित्रांनो, फार इंटरेस्ट असतोय काही गोष्टींबद्दल यांना. आणि म्हणून यांना भारताच्या इतिहासाबद्दल फार जिज्ञासा वाटू लागली. कारण या लोकांनी अगोदर जे काही संशोधन केलंय त्यातून भारताला भन्नाट अशी संस्कृती मिळायला लागली. भारताचा इतिहास खूप मोठा आहे त्यांना कळायला लागलं होतं. पण भारतीय लोकांना खूप माहित नव्हतं जुनं, तर भारतीय लोकांनी एवढं मोठं संशोधन केलेलं नव्हतं, बरोबर. म्हणून आता जे ब्रिटिश सत्ताधीश भारतामध्ये यायला लागले होते, जे अधिकारी भारतामध्ये यायला लागलेले होते, त्या अधिकाऱ्यांमध्ये सुशिक्षित आणि इंटरेस्टेड लोक होती, त्यांनी भारताचा इतिहास लिहायला सुरुवात केली. पण साहजिक ब्रिटिश अधिकाऱ्यांनी जो भारताचा इतिहास लिहिलाय त्या इतिहासावर त्यांच्या वसाहतवादी धोरणाचं प्रतिबिंब उमटलेलं पाहायला मिळतं. का? कारण त्यांचा भारताचा दृष्टिकोन काय होता? वसाहतवादी. कारण भारत ही त्यांची काय होती? वसाहत होती. आणि साहजिकच मग भारताचा जर ते इतिहास लिहित असतील तर भारत ही एक आमची वसाहत आहे, याच दृष्टिकोनातून ते भारताचा इतिहास लिहिणार होते. म्हणून साहजिकच भारताचा ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लिहिलेला, या कालखंडात भारताचा ब्रिटिश अधिकाऱ्यांनी जो लिहिलेला इतिहास आहे, त्या इतिहासावर वसाहतवादी धोरणाचं प्रतिबिंब उमटलेलं आपल्याला पाहायला मिळतं किंवा त्या धोरणातून त्यांनी इतिहास लिहिलेला आहे. त्यातील काही उदाहरणं आपल्याला पाहायची आहेत का, जे तुम्हाला दिलेली आपल्याला पाहायला मिळतात. बघा, आता जेम्स मिल हा एक ब्रिटिश अधिकारी आहे. जेम्स मिल, तुम्हाला ही काही प्रकरणं पाहायला मिळालेली असतील किंवा ऐकायला किंवा कधीतरी वाचायला मिळाली असेल. जेम्स मिल याने 1817 मध्ये एक तीन खंडामध्ये एक ग्रंथ लिहिलेला आहे. भारताच्या इतिहासासंबंधी लिहिलेला पहिला ग्रंथ आहे. भारताच्या इतिहासासंबंधी, भारताचा इतिहास म्हणून पहिल्यांदा लिहिला गेला ग्रंथ कोण आहे, तर तो जेम्स मिल कडून लिहिला गेलाय 1817 मध्ये. काय नाव आहे? द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया. द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया. मित्रांनो, नाव कसं मजेशीर आहे बघा. द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया, बरोबर. आता द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया म्हणजे भारताला ब्रिटिश इंडिया संबोधलेला आहे, बरोबर. म्हणून साहजिकच भारताकडे त्याने जे पाहिलेलं आहे ते वसाहत म्हणून पाहिलेलं आहे. म्हणून भारतामध्ये त्याने जे इतिहास लेखन केलंय त्याच्यावर वसाहतवादी धोरणाचं प्रतिबिंब स्पष्टपणे उमटलेलं पाहायला मिळतं, ज्याने भारतीय संस्कृतीला गौण लेखलेला आहे, म्हणजे कमी दर्जाचं लेखलेलं आपल्याला पाहायला मिळतं, बरोबर. आणि ज्याच्यामध्ये त्याच्या लिखाणात पक्षपातीपणाचं धोरण असलेलं पाहायला मिळतं, किंवा त्याचं लिखाण हे पूर्वग्रह दूषित प्रकारचं आहे. म्हणजे पूर्वग्रह भारतासंबंधी त्याचा पूर्वग्रह कसा, की भारतीय संस्कृती गौण आहे, भारतीय संस्कृती कमी दर्जाची आहे, आमच्या संस्कृतीपेक्षा कमी दर्जाची आहे असं म्हणणं, हा जो त्याच्या डोक्यातला अगोदरचा ग्रह आहे त्याला आपण पूर्वग्रह दूषितपणा आपण म्हणतो. तो पूर्वग्रह दूषितपणा या जेम्स मिलचा त्याच्या द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया याच्यामध्ये स्पष्टपणे उमटलेला आपल्याला तो पाहायला मिळतो. ओके. म्हणून आता भारतीय संस्कृती किंवा भारतीय संस्कृतीतील विविध पैलू यांना कमी लेखनाची परंपरा या जेम्स मिलने त्याच्या लेखनातून सुरू केली होती. त्याच्यानंतर मुंबई इलाख्याचा जो प्रांताधिकारी आपण त्याला म्हणत असतो, तर त्या मुंबई इलाख्यामध्ये जो नेमलेला जो व्यक्ती असायचा, गव्हर्नर त्याला म्हणायचे ब्रिटिश कालखंडामध्ये. तर मुंबई इलाख्याचा किंवा मुंबई प्रांताचा जो गव्हर्नर होता माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन. माउंट एल्फिन्स्टन लिहितो मी इकडे, माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन हा जो आहे व्यक्तींनो, हा माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन खूप महत्वाचा आहे. आणि माझ्या तरी मते माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन म्हणजे महाराष्ट्रासाठी किंवा तेव्हाच्या मुंबई प्रांतासाठी बराचसा महत्वपूर्ण ठरला. कारण तो थोडा फार का असेना उदारमतवादी धोरणाचा असलेला पाहायला मिळतो. याचा कालखंड आहे कशाचा? गव्हर्नर पदाचा कालखंड 1819 ते 1827 चा गव्हर्नर पद. 1819 ते
27 त्याच्या मुंबई प्रांताच्या गव्हर्नर पदाचा कालखंड आहे आणि त्यांनी भारताचा इतिहास लिहिलेला आहे मित्रांनो. कधी बघा, त्याने 1841 मध्ये ग्रंथ लिहिलेला आहे. कोणता आहे? 1841 मध्ये लिहिलेला ग्रंथ, द हिस्ट्री ऑफ इंडिया. एक लक्षात घ्या मित्रांनो, या शब्दातच दडलेला आहे. व जेम्स नील काय म्हणतोय? द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया म्हणतोय, बरोबर. पण माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन द हिस्ट्री ऑफ इंडिया म्हणतोय. म्हणजे इथे त्याने ब्रिटिश हा शब्द टाकलेला नाही, म्हणजे ब्रिटिश इंडिया तो संबोधत नाही, फक्त इंडिया संबोधतोय. या एका शब्दातून पण त्याचा थोडासा उदारमतवाद दिसेल. पण असो, शेवटी तो एक अधिकारी होता, तो एक सत्ताधीशच होता, बरोबर असं म्हणावं लागेल. आणि म्हणून त्याच्याही धोरणामध्ये बरंच प्रतिबिंब वसाहतवादी उमटलेलं पाहायला मिळतं, पण जेम्स मिल पेक्षा खूप कमी प्रमाणात. आता तुम्हाला माहित असेल, पुढे सरकतोय आपण, याच्यातला पुढचा पाठ पाहतोय आपण. भारताचा जो इतिहास आहे तो खूप मोठा आहे. भारताच्या इतिहासामध्ये खूप मोठे सत्ताधीश, खूप मोठी साम्राज्य होऊन गेलेली आहे, बरोबर. खूप साऱ्या सत्ता होऊन गेल्या. त्यात मराठी सत्ता जी आहे, मराठा सत्ता, याचा उल्लेख विशेषत्वाने केला जातो. आणि आपण महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा अभ्यास करतोय, त्या दृष्टिकोनातून मराठी सत्तेचा अभ्यास आपल्याला इथेही थोडासा करणं खूप गरजेचं आहे, बरोबर. आणि होतंही तसंच, कारण अटकेपर्यंत मराठे गेले, तिथपर्यंत त्यांनी झेंडे लावले. एक दिवस दिल्लीच्या तख्तावर सुद्धा बादशहाला संरक्षण मराठ्यांकडून देऊ केलेलं पाहायला मिळतं आपल्याला, बरोबर. महाजी शिंदे सारख्यांची खूप महत्वाची भूमिका तिकडे असलेली दिसून. असो, तर या मराठ्यांच्या इतिहासावर प्रकाश टाकणारा पहिला ग्रंथ ग्रँड डफ याने लिहिलेला आहे. ग्रँड डफ याने हा ग्रंथ लिहिलेला आहे मित्रांनो. बघा, ग्रँड डफने सुद्धा 3 खंडामध्ये हा ग्रंथ लिहिलेला आहे. ए हिस्ट्री ऑफ द मराठाज, इकडे द हिस्ट्री ऑफ मराठा, द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया आहे. इकडे काय आहे? ए हिस्ट्री ऑफ द मराठा. म्हणजे इकडे द आधी आहे मित्रांनो दोन्ही ठिकाणी, इकडे ए आधी आहे, हे लक्षात असू द्या. ए हिस्ट्री ऑफ द मराठा हा ग्रँड डफने मराठ्याच्या इतिहासावर 3 खंडांमध्ये लिहिलेला पहिला ग्रंथ आहे. म्हणजे मराठा हिस्ट्रीवर पहिल्यांदा जर ग्रंथ लिहिला असेल तर तो पण एका ब्रिटिश अधिकाऱ्याने. भारतासंबंधी इतिहास लिहिला असेल पहिल्यांदा तर तो पण ब्रिटिश अधिकाऱ्याने. इतिहास ग्रंथ नाही म्हणतो, इतिहास म्हणतो, बरोबर. हा पहिल्यांदा. आणि जेम्स मिलची जी परंपरा आहे भारतीय संस्कृतीला गौण किंवा कमी प्रतीचं लेखण्याची किंवा पूर्वग्रह दूषितपणा दाखवण्याची, वसाहतवादी परंपरा दर्शवण्याची, ती परंपरा ग्रँड डफने त्याच्या या इतिहास लेखनातून स्पष्टपणे पुढे चालवली पाहायला मिळते, बरोबर. त्याच्यानंतर आपण पुढे सरकतोय, बरोबर. त्याच्यानंतर राजस्थानचा इतिहास लिहिलेला आहे. राजस्थानचा इतिहास, बरोबर. आता हा जो राजस्थानचा इतिहास तुम्हाला इकडच्या पेजेसवर दिलेला पाहायला मिळेल, जो कर्नल टॉड या व्यक्तीने लिहिलेला आहे. कर्नल टॉड, राजस्थानचा इतिहास. कर्नल टॉड याने राजस्थानचा इतिहास लिहिला. आता या जेम्स मिलची, ग्रँड डफची जी परंपरा आहे, तो राजस्थानचा इतिहास लिहित असताना कर्नल टॉड याने पण ती पुढे चालू ठेवलेली आहे, पूर्वग्रह दूषितपणाची किंवा भारतीय संस्कृतीला गौण कमी प्रतीचं लेखण्याची. ओके, आता आपण पुढे सरकतोय. पण एक महत्वाचं आहे, विल्यम विल्सन हंटर हा व्यक्ती इथे तुम्हाला दिलेला आहे, बरोबर. विल्यम विल्सन हंटर या व्यक्तीने लिहिलेला ग्रंथ, विल्यम विल्सन हंटर असं त्या व्यक्तीचं नाव, ज्याने हिंदुस्थानचा ग्रंथ लिहिलाय, द्विखंडात्मक ग्रंथ लिहिलाय. पुढे विल्यम विल्सन हंटर याने हिंदुस्थानचा द्विखंडात्मक म्हणजेच 2 खंडामध्ये ग्रंथ लिहिलेला आहे हिंदुस्थानच्या इतिहासाचा. ओके, तर तो ग्रंथ मात्र जेम्स मिल किंवा माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन किंवा ग्रँड डफ यांच्यापेक्षा वेगळा असला पाहायला मिळतो. कारण विल्यम विल्सन हंटरच्या द्विखंडात्मक हिंदुस्थानच्या लेखनातून, हिंदुस्थानच्या इतिहासाच्या लेखनातून निपक्षपातीपणा त्याचा उमटलेला पाहायला मिळतो.
जे कोणत्याही प्रकारचा पक्षपातीपणा नाहीये किंवा त्याला भारतीय संस्कृतीबद्दल कोणताही पूर्वग्रह नाहीये हे स्पष्टपणे त्यातून उमटलेला पाहायला मिळतो. म्हणून हा विल्यम विल्सन हंटर यांच्या साखळीमध्ये स्पष्टपणे दिसत नाही. मी माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टनला पण या दोघांसारखं राऊंड केलेलं नाही, कारण माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन सुद्धा जेम्स मिल आणि ग्रँड डफ या दोघांच्या इतका तो वसाहतवादी धोरणाचा नव्हता किंवा तेवढा प्रखर कठोर व्यक्तिमत्वाचा नसलेला आपल्याला पाहिला. बरोबर. मग हे जे वसाहतवादी इतिहास लेखन भारताचा आधुनिक कालखंडामध्ये जे झालेलं आहे, ज्याच्यामुळे भारताचा खरा इतिहास पुढे येत नव्हता. बराचसा कमी इतिहास भारताचा लिहिला लागला, किंवा चुकीचा इतिहास लिहिला जाऊ लागलेला होता असं म्हणायला हरकत नाहीये. आणि म्हणून भारतातली काही जी लोक आहेत ती जी पाश्चिमात्य शिक्षण घेतलेलीच होती, किंवा नंतरच्या कालखंडामध्ये स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये सुद्धा हे जे इतिहास लेखन आहे, या इतिहास लेखनावर, ज्याला आपण वसाहतवादी इतिहास लेखन म्हणू शकतो, या इतिहास लेखनावर त्यांनी टीका केलेली पाहायला मिळते. तर या टीका करणाऱ्या लोकांमध्ये दोन लोक महत्वाचे आहेत भारतीय, ती इथं आपल्याला सांगावी लागतील. कोण? नीलकंठ जनार्दन कीर्तने आणि विका राजवाडे. नीलकंठ जनार्दन कीर्तने आणि दुसरा व्यक्ती आहे मित्रांनो वी का राजवाडे. हे जे दोन व्यक्ती आहेत हे खूप महत्वाचे. नीलकंठ जनार्दन कीर्तने आणि वी का राजवाडे या दोन लोकांनी या लोकांच्या इतिहास लेखनाच्या मर्यादा कशा होत्या त्या मर्यादा या दोघांनी दाखवून दिलेल्या पाहायला मिळतात. किंवा अलीकडील काळामध्ये तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये तशा प्रकारचं इतिहास लेखन होताना पाहायला मिळतं की वसाहतवादी धोरणामध्ये भारतीय संस्कृतीला किती कमी प्रतीचं लेखलेलं आहे. ओके. तर अशा प्रकारे आपल्याला हा आधुनिक काळातील इतिहास लेखन किंवा ब्रिटिश इतिहास काळ हा पॉइंट सांगता येतो. मध्यकाळाला आपण फोकस केला होता. आधुनिक काळ पुन्हा एकदा रिवाइज करतो. या आधुनिक कालखंडामध्ये जो ब्रिटिश काळ आहे, ब्रिटिशांनी भारतीय पुरातत्व खात्याला चालना दिलेली पाहायला मिळते. ज्यात पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले संचालक कॅनिंगहॅम यांनी बौद्ध धर्मग्रंथांचा आधार घेऊन त्यावर बरेचसे उत्खनने केलेली पाहायला मिळतात भारताची. त्यातून भारताला बराचसा इतिहास उलगडला. त्याच्यानंतर जॉन मार्शल यांनी जे इतिहास संशोधन केलं त्यातून हडप्पा संस्कृतीचाही शोध लागला आणि भारताला खूप मोठा इतिहास असू शकतो, इसवी सन पूर्व 3ऱ्या सहस्त्रकापर्यंत आहेच, तिथून पलीकडे असू शकतो, ही भावना बळावलेली आहे. त्याच्यानंतर भारतामध्ये जे ब्रिटिश अधिकारी येऊ लागले त्यांच्याकडून जे इतिहास लेखन होऊ लागलं होतं त्याच्यामध्ये जेम्स मिल वसाहतवादी धोरणाचा प्रभाव पडणारा 1817 मध्ये 3 खंडामध्ये लिहिलेला द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया, जे पूर्वग्रह दूषित लिखाण आपल्याला पाहायला मिळतं. माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन आहे, मुंबई इलाख्याचा जो गव्हर्नर होता, त्याने 1841 साली लिहिलेला द हिस्ट्री ऑफ इंडिया हा ग्रंथ आहे. त्याच्यानंतर मराठा इतिहासावर किंवा मराठा साम्राज्यावर लिहिलेला ग्रँड डफ याचा आहे हिस्ट्री ऑफ द मराठाज, तो पण पूर्वग्रह दूषितच असला दिसून येतो किंवा भारतीय संस्कृतीला कमी लेखण्याची जेम्स मिलची परंपरा त्याने पुढे चालू ठेवली आहे. त्यानंतर राजस्थानचा इतिहास लिहिणारा कर्नल टॉड याने तो सुद्धा तसाच ग्रंथ लिहिलेला आहे, या दोघांसारखाच वसाहतवादी धोरणातूनच. आणि विल्यम विल्सन हंटर याने हिंदुस्थानचा द्विखंडात्मक इतिहास मात्र निपक्षपाती पद्धतीने लिहिला पाहायला मिळतो. पण अशा प्रकारचं जे काही वसाहतवादी इतिहास लेखन झालंय त्याच्या मर्यादा कशा होत्या हे दाखवून देण्याचं काम नंतरच्या कालखंडात नीलकंठ जनार्दन कीर्तने आणि वी का राजवाडे यांनी केलेलं पाहायला मिळतं. ओके. तर अशा प्रकारे भारतात आपल्याला आधुनिक काळातील इतिहास लेखन आणि ब्रिटिश इतिहास काळ सांगता येतो. आता अजून काही तात्विक प्रवाह आपल्याला भारतीय इतिहास लेखनातील पाहायला मिळतात. किंवा तो नेक्स्ट पॉइंट आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया. तोपर्यंत हा चॅप्टर तुम्ही चांगल्या प्रकारचा अभ्यास घ्यायचा आहे. धन्यवाद.